बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर. ठाणे क्राईम ब्रांच युनिट 1 ताबा घेताना गोळीबार. सेल्फ डिफेन्ससाठी पोलिसांनी अक्षयवर गोळी झाडल्याची माहिती. अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेल्या पोलीस व्हॅनची तपासणी. पोलीस व्हॅनमध्ये बंदुकीच्या गोळ्यांचे 4 शेल सापडले. फॉरेन्सिक टीमनं व्हॅनमधून रक्ताचे नमुने घेतले. जे रुग्णालयामध्ये अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात येणार. जे रुग्णालयाबाहेर सुरक्षेमध्ये वाढ. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवणार. शिंदे आणि फडणवीसांना आरोपींना वाचवायचंय. मुख्य पुरावा नष्ट करण्यासाठी अक्षयचा एन्काउंटर. संजय राऊतांचा आरोप. एक नाथ एक न्याय. बलात्काराला थारा न्याय. अक्षयच्या एन्काउंटरनंतर नरेश म्हस्केंकडून व्हिडिओ ट्विट. अक्षयला कोर्टामध्ये नेतानाचा ठोका. समाज प्रबोधनकारांचं व्हिडिओमध्ये वक्तव्य. महायुतीमध्ये असतानाही अजित पवारांकडून सर्व मतदारसंघांची चाचपणी. 288 मतदारसंघांबाबत अजितदादांची नेत्यांशी चर्चा. सूत्रांची माहिती. अमित शहा आजपासून 2 दिवस नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. आज नागपूरमध्ये विदर्भातील सर्व मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांची आणि आमदारांची बैठक. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात. 27 सप्टेंबरला निकाल. तर सिनेटच्या स्थगितीसाठीच्या याचिकेवर आज सुनावणी. भाजपा नेते हर्षवर्धन पाटील पितृपंधरवड्यानंतर मोठा निर्णय घेणार. तुतारी हातामध्ये घेण्याची कार्यकर्त्यांची सभेत हर्षवर्धन पाटलांना विनंती. नंदुरबारमध्ये ई-केवायसी करण्यासाठी महिलांची रात्रीपासून बँकेबाहेर रांग. येण्या जाण्याचा खर्च परवडत नसल्यानं ग्रामीण भागातून तालुक्यामध्ये आलेल्या महिलांचा बँकेबाहेरच मुक्काम.